पुन्हा एक नवल ऐका. एक नालायक त्रास देऊ लागलं. त्यानं इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, इतका त्रास दिला आणि ते हलकट समुद्राच्या बुडाला जाऊन लपलं. नवल सांगते, नवल लपलं समुद्राच्या बुडाला. त्याला मारता येईना ना. खरं तर प्रभू रामचंद्राला समुद्रानं मदत केली नाही बरं. अडवा सागर लागला, अडवा सागर लागला. वाट मागितली होती एकदा समुद्राला, नकारलं नकारलं नकारलं. मारुतीराय शरण आले सागराला, रस्ता देऊन टाका. मारुतीरायनं सांगितलं आम्हा जनावरांसाठी, पशुसाठी, पाला खाणाऱ्यासाठी रस्ता देऊ नका. ते पशुच्या येवणीतले, येवणी जन्मला मग पशुच्या येवणीत. आम्ही पशु आहेत, वणीचे पाले खाई रेत आम्ही. पाला खावनिया वाहिले पर्वत बांधविला सेतू सिंधुवारी. हे बांधईला सेतू सिंधुवारी. पाला खावनिया वाहिले पर्वत बांधविला सिंधुवारी. पाला खावनिया वाहिले पर्वत बांधिला सेतू सिंधुवरी. आम्ही पाला खाणार आहेत आणि रस्ता तुमच्या जावायला द्या. काय सांगावं समुद्रानं, ज्या जावायला माझी पोरगी नीट सांभाळता येत नाही त्याला मी कसं मानू. काय चुकलं समुद्राचं. ह्या जावायन पोरगी हरपिलती ना, याच्याकरता ह्या जावायला मी नाही वाट देणार. तर एक वानर म्हणलं मारुतीरायला, पवन सुता, अहंकाराचं टोक गाठलेल्या समुद्रापुढे तुमच्यासारख्या भक्तियुक्त अंतकरणाच्या सात्विक आणि सदाचारी पुण्यशील नामधारकाने नालायकाच्या पुढे नाही वाकलं पाहिजे. पुष्पदंत नावाचं वानर सांगू लागलं. म्हणून सात्विक माणसानं हलकाटाच्या पायावर कधीच डोकं ठेवायचं नाही. महाराज असला तरी पण. जो महाराज बिडी वडितो, जो पक्वाद्या तंबाखू खातो, जो गायक बिड्या वडितो, यायला जर पाकिट देत असाल तर तुमच्या घराला कुलूप लागन. मी नाही सांगत. विठाला 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 विठाला. आपण परवाला 4 श्लोक वाचिले बापू, त्याच्यातल्या अजून 1.5 श्लोकाचा मतितार्थ कळायचा राहिला. ज्या वेळेला त्या 1.5 श्लोकाचा मतितार्थ ओरिजिनल कळल त्या दिवशी मग मी तुम्हाला श्लोकासह कीर्तनात सांगेन. पाप लागतंय. दोघाशी पतन सारिखेची, हो शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. नालायकाच्या जो पक्वाद्या, जो गायक, जो कीर्तनकार, जो भागवतकार, जो रामायणकार मायबाप जिथे असताना त्याला जर बोलत नसल तर त्या भडव्याला तुम्ही पाकिट देता असाल तर तुमच्या घराला कुलूप लागन. विठाला विठाला विठाला. कारण जगात आईवडिलाची सेवा सर्वात मोठी सांगितली. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुकोबारायनं माळकऱ्याच्या बाबतीत, त्या सेवेच्या बाबतीत काहीच हे दिलं नाही. काय वागत असेल त्या बाबतीत संदर्भ दिला नाही. पण तुकोबाराय आई वडिलाच्या सांभाळ करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. तुकोबाराय, तुकोबाराय जयच्या यम पाया पडत होता, जयनं यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगाचा मालक त्यांच्या पत्नीचा पाय चाटीत होता. पाय पाय काटा काढताना तोंडात बोट घालायचं आणि जिजाबाईच्या तळपायाला लावायचं. एकदा नाही शिंदे पाटील, पुन्हा ते मातीचं बोट पुन्हा तोंडात लावायचं. म्हणजे दत्ताबाबा माती खाची इच्छा पंढरपुरातल्या मालकाला तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावा इतकी बाई अधिकारी. आणि त्या बाईचे मालक किती अधिकारी असतील. आणि मायबापाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. आणि नमो त्या वचन सत्यवदे, खरं बोलणाऱ्याच्या सुद्धा तुकोबाराय पाया पडतात. इतकी ताकद आहे. आणि आम्ही कीर्तनं सांगून जर मायबापाला सांभाळीत नसल तर आमच्यासारखा हरामखोर. मला वाटते देवाला सुद्धा एक स्वतंत्र नरकाची निर्मिती करावं लागेल. कारण मायबापाला न सांभाळणाऱ्या महाराजाला आता नरक तर 14 सांगितले. तर महाराजासाठी स्वतंत्र एखादा 25वा करावा लागेल की कोण्या नरकात टाकावं. कोण्या महाराजाला? जो आईबापाला मानित नाही त्याला. विठाला 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 विठाला. आणि मग मारुतीरायनं स्वतःच्या बळावर सांगितलं, काय तुम्ही पाया पडता. एका वानरानं सांगितलं, मारुतीराय तुमच्या कृपेने आम्ही समुद्राच्या मुसक्या आवळू. त्याच्यातल्या 2 वानर, तुका म्हणे नळा आणि सागरी तारी आल्या शिळा. काय ताकद होती. नळ आणि नीळ नावाच्या भाव आहेत. दगड टाकलं आणि सेतू बांधला. पण समुद्राच्या नाही पाया पडले. आणि मग पुन्हा एकदा प्रसंग आला. त्या समुद्राच्या बुडाला एक नालायक, अत्यंत पापी, दुराचारी, दुर्जन,
पाण्यात लपला. प्रभूने विचारलंच नाही, व तू पाणी बाजूला सरकेव, मला याला मारायचंय. त्याला नाही विचारलं. एका महाराजाकडे प्रभू रामचंद्र गेले आणि त्या महाराजाला सांगितलं, बऱ्याच लोकांना त्रास देणारं समुद्रात लपलंय, कसं करायचं. महाराज म्हणले, काय ताण घेता, एका मिनिटात त्याला उघडं करतो. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. त्या महाराजाने एका घोटात एक समुद्र पिऊन टाकला. एक पाहुणा भेटला, म्हणला मी 9 सागर पितो. म्हणलं मग तू अगस्तीचा आजा असशील. पण त्यानं एका घोटात समुद्र एक सागर प्याला, तर पंढरपुरातल्या मालकाला मदत केली. तो 9 सागर पिऊ पिऊ तू नाशिकला इटा उचलायला ना. हा, पप्याची माय खडा खांदायली तू इटा उचलायलास. तो बापाची प्रॉपर्टी फुकलीस ना 9 सागर पिऊ पिऊ. किती अवघड गोष्ट आहे का नाही. हे मोठ्याडपणानं सांगू लागलं. ते आमचं पाहुणं नव्हतं, पण तुम्हाला राग येईन म्हणून मला म्हणायला लागलो, विठाला विठाला विठाला. एका घोटात समुद्र पेला आणि तो उघडा केला. सोडिला चंद्राकृती बाण, तो इंधिला से निशाचर जान, तृप्ता देत त्यावदान, अतृप्तेशी भयजनो. सगळ्यांनी आनंदाची तृप्तीचा ढेकर असा सुस्कारा सोडा, त्याला मारलं. आता समुद्र मोकळा करण्यासाठी ज्यानं मदत केली ते पैसे घेत नव्हतं. ते का आमच्यासारखं थोडंच होतं पाकिट घेणार. मग उपकार कसा फेडायचा म्हणून नाना जेवायला बोलिलं, जेवायला या म्हणले आमच्याकडं. आईला सांगितलं, आई महाराज जेवायला आलेत. कोण? नवल सांगतोय. नवल उदाहरण क्रमांक 2. महर्षी अगस्ती जेवायला आलेत. अगस्ती ऋषी जेवायला म्हणल्यावर काय थाट असेल महाराज, काय वैभव असेल. आमच्यासारख्याला फुलं टाकायलीत लोक. हा, जाताना खपक्या गठुडं घेऊन जाणारे लोकांना इचकिण्यापेक्षा आपण प्रांजळपणानं सांगितलं पाहिजे, आहे का नाही. हो, आमची इथे एक बाई ओवा पाहत होती. कोणाच्या नाही, तिच्याच घरच्या बायाच्या. तर जिला ओवा आहेत ती पुढं बसत असती, जी पाहती ती मागून बसत असती. पण ती ओवा धरीत होती, मारीत नव्हती. अशी चोळून धरायची. वाला मरू देत नव्हती, सोडित नव्हती. असं चोळू नाही हाणलं पाहिजे माणसानं तिच्यावानी. आता ती मेलीन, वावाली मेलीन. आता वाच होईनच न, लय केमिकल डोक्यात टाकायलात ना, त्याच्यामुळं वा होईनच. ह्याच वाच्या रूपात आल्यात. हा, त्या वा यायला डसत होत्या, ह्याच वा झाल्यात. हळदीचा डाग सुटत नाही. ह्या 2च तोंडन खिचडीन बोंड. हो, मग ह्या वाच्या पेक्षा वाच्या बाप झाल्या त्या. विठाला विठाला विठाला. आठवलं म्हणून सांगतोय. 72च्या दुष्काळात सासू सासऱ्यांनी प्रॉपर्टी पोटाला चिमटा देऊन कमवून ठेवली. जमीन असेल, वाड्या असतील. 72च्या दुष्काळात मला कळत नाही, मात्र 80 जन्मदत्ता बाबा. पण काय असेल तुमच्या लहानपणी दुष्काळ, रोज चपात्या भेटत होत्या का. मग त्या दुष्काळात वांगीकर आबा जुन्या लोकांनी आपल्या लेकरं सुखात नांदावा याच्याकरता 1 टायमाच्या भाकरी कमी खाल्ल्याने त्याच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली. आणि त्या म्हाताऱ्याला सुना त्याची प्रॉपर्टी हिसकून घेऊन तुपात बुडून चपात्या खाल्यात. आणि सासू सासऱ्याला जर जी सून विचारित नसल तर तिच्या झोपीत बांगला अंग्यावर पडन, तिची माती घरातच फुकावं लागन, घरातच. इतकं ध्यानात ठेवलं तरी बाळाचं कीर्तन सफल झालं. विठाला विठाला विठाला. मागच्यांनी फार सायास केलेत आपल्यासाठी. एक सून म्हणली, महाराज बस करा, सगळ्यात लेकरा बाळासाठी कमीत असते. तर मी म्हणलं, चुड्यालनी जरा हिशाबात बोल, जिबले लांबली का तुही अशी रबलासारखी. जरा ऐक, तुया सासऱ्यानं सासू जमीन इकून जर गोव्याला फिरायला नेली असती, तुया सासऱ्यानं प्रॉपर्टी इकून सासू जर गोव्याला फिरायला नेली असती तर तुला ऊस तोडायला जावं लागलं असतं. चेतुरे जरा ध्यानात राह, जरा जीबावर. टकटक दिसायला सासू सासऱ्याला नीट बोलणाऱ्या तुम्ही 35 जणी. मंडप जळण तुमच्या पापान. उभे राहा तुम्ही, उभे राहा. मागं पाहू नको, तूच उभी राह. हो, कदरली सासू तू कदरा इरी तुडी टाकीन एखादीची. हो, सासूला इतका त्रास देशील तर तुही भावजई तुझ्या माईला जित्त फुकीन, जित्त. बरोबर होतं की नाही, आहे का नाही. आपण नवऱ्याच्या माईला त्रास दिला तर आपल्या माईला भावाची बायको देईन का नाही त्रास. हा, एक बोट दुसऱ्याकडे केल्यावर बाकीचे आहेत ना आपल्या डोळ्यात झाला.
नाही नाव घेत नाही, घाम येऊन मरायची एखादी. जाऊ द्या, मी येरी म्हणालो एवढ्या कीर्तनात माफ करतो, पण आजपासून तयारी ठेवा, सासू सासऱ्याला त्रास देऊ नका. म्हाताऱ्या लई खुश झाल्या हो. म्हाताऱ्या म्हणल्या नाना बरंच झालं तुम्ही मेला आणला हो, बरा बोलतो आमच्यासाठी, बरा बोलतो. माय चांगला आहे हो, म्हाताऱ्याच्या बऱ्या वे. पण तुम्हाला बी एक विनंती करतो, तुम्हाला पोट्ट झाल्यामुळं ती आली. तुम्ही पोरं होण्यासाठी आपले देव कमी पडल्या, सैलानी पुस्तूर बोकडे कापले, तुम्ही का साध्या आहेत का? हां, त्या देवाई पुस्तूर बोकडे कापले तुम्ही, आणि तुम्हाला पोरं झाल्यामुळं ती आली. जसं लेकीचं चांगलं हो तसं सुनाचं चांगलं हो, तुम्हाला वाटू देत जमा तऱ्याला. हो, सुन रानातून आली की ही बाहेर पळती, शेजारीन चपात्या करतीन, ही तिला उंडे करून देती. मग घरच्या सुनाला चपात्या लाटून दिल्या तर काय प्यारेलीच झाला का तुला? हा, आता सुना बी खुश झाल्या आणि म्हाताऱ्या खुश झाल्या. एकतर्फी नाही बोललं पाहिजे माणसानं. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का, ज्याला संसारात नीट वागता येतं का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा आहे. आही कची धड नाही तयाचे परत्र पुस शिकाई. गुरुजी मातुड्याच्या सडकाव ज्याला नीट चालता येत नाही तो चिंतामणीच्या सडकाव तर कुठं डबकं घेऊन बसन ना. हा, ज्याला हिवराच्या झाडाखाली नीट बसता येत नाही ते कल्पतरूच्या झाडाखाली तर बाप्पा या चेडी काढायच्या आधी संडास करीन ती होतं. त्याची लायकी आहे का चिंतामणीच्या सडकात तिथं झाला आहे का नाही? विठाला विठाला विठाला. संसारात जी माणसं चांगलं वागतात का ती देवाला आवडतात महाराज. आवडतात आवडतात आवडतात. माझ्या मावल्यांनो राग येऊ देऊ नका, तुम्ही फार मोठे आहात. कारण देशाची सर्वात मोठी उंच श्रीमंती काय असेल तर माझ्या संतांनी तुम्हाला दिले. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती तुम्ही आहात. तुमच्यातली एक बाई मालकाच्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 टाईम पाया पडत होती. पंढरपुरातला मालक तिच्या 9 बाऱ्या पाया पडा. इतकी मोठी ताकद आहे तुमच्यात. नवऱ्याला टायमाला जेवायला देत जा. महाराज घरी आल्यावर काजू टाकून शिरा करते आणि नवऱ्यानं चहा मागितल्या म्हणती सकाळीच प्यालताना. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. विठाला 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 विठाला. ह्या म्हणत्यान मेलेला पुढच्या वर्षी आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं पैशाचा पाईप दिलाय बाळ्याला, त्याच्यामुळे मी नाही भंगिऱ्याला चाटीत. विठाला विठाला विठाला. माझ्या मालकांचं वाक्य खरं सांगितल्यावर दुसऱ्याला राग आला तर येऊ द्या. काय ताकद आहे काय तरी. तुका म्हणे सत्य सांगो रागे येतील, तुका म्हणे सत्य सांगो आणि ह्या गावाची परंपरा फार मोठी आहे. या महाराष्ट्रातले फार मोठमोठे वारकरी संप्रदायातले आदर्यू या भूमीला पाय लावून गेलेले आहेत. मला तर कळत नाही पण सांगतीत जुनी माणसं फार मोठी मोठी सप्ते या लवळ नंबर 1 न केलेले आहेत. मग चांगल्या चांगल्या वारकऱ्यांचा पायंडा, त्यांचा पदस्पर्श, त्यांच्या वाणीचा वर्षाव अमृतासारखा झालेला आहे. इथल्या सुनांनी चुका करायच्या नाही, इथल्या बायकांनी चुका करायच्या नाही. जी बाई दिवसात एकदा नवऱ्याच्या पाया पडती का तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या, श्लोक देईल तुम्हाला 10-15. मी मंच सांगणार नाही. आधारा वाचूनी काय सांगशी कहाणी. कीर्तन का संप्रदायातल्या वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं पुराव्याला न पकडता सांगितलं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. विठाला 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 विठाला. असो घरी जेवायला बोलिले इथपर्यंत आलतो ना. काय स्वयंपाक केला, तळील्या वरिल्या एकची पकवान. आमचा इतका थाट आहे. काय थाट, पाय धुवायला बकीट, नवी टावेल, साबण. लय बाळू महाराज ऊस तोडून आलता का? किती किती थाट किती थाट. ज्या बायकाची चप्पल पाहायला भेटत नाही त्या वळायला उतरेश्वर बापू पाहिलं ना. आबा तुम्ही होते ना. ज्या बायकांची चप्पल पाहायला भेटत नाही त्या मावल्या मला वळायला. आमचा जर इतका थाटा असेल तर अगस्तीचा किती थाटा असेल कल्पना करा ना. जगाचा मला असं वाटतंय म्हणून संप्रदायातल्या लोकांनी चुका करायच्या नाही. इतकं वैभव, इतकं इतकं जपतेत लोक आम्हाला, इतके जपतेत लोक. पाट लावले. पाट सोन्याचे देवाला आणता येत होते पण हे विरक्त लोक होते ना, हे सोन्याला स्वीकारित नव्हते ना. सोने रुपये आम्हा बावनिया चंदनाचा पाट बसायला.
बावनी मलया निळू चंदनाचा ताट आला. हो, बावनी मलया निळू चंदन हे सुगंधी असते आणि बावनिया चंदन हे शीतल असते. तापलिया तेला बावनी चंदन शनये कबुंद शीतल करी नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. मोठ्यांचं वाक्य आहे ना. उकळत्या तेलामध्ये शिंदे गुरुजी चिमूटभर टाका, तेल बर्फा इतकं थंड. हे बावनिया चंदन. आपल्याला हे दुसरे चंदन भेटत येत ना. चंदन आपल्याला रक्तचंदन सांगितलं. रक्तचंदन मेलेल्या माणसाला असं अरक्त पुष्पाम रक्तचंदनो या जाऊ दे. आज कशाला श्लोक म्हणायचा तो विठाला विठाला ही पाट टाकली. समाया लावलेल्या आहेत. समाया मात्र सोन्याच्या होत्या. तुपातल्या समाया जेवायला बसले. सगळ्याच्या पुढे पाण्याचे तांबे येतं, वरी फुलपात्र आहे. जुन्या काळातली पद्धत बरं का. हे नंतर आले गिलास बुटबुट करायला. गिलास आत्ता आले 10 वर्षात. पूर्वीच्या काळात तांब्यान त्याच्यावर फुलपात्र टेकायची. ही जवळेकरांना पाणी द्यायची पद्धत होती. आता नवीन पद्धती आल्या. आता बारीक गिलास, काही दिवसाला चमच्यान पाजी तितकं काय माहीत. वरचीवर बदल होते आला ना. फार 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 शिष्टाडपणा. बाबा इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक बघायचंच काम नाही. वरचीवर सारं बदलायच लागलं. ते सारं काळच बदलायला. काय करतील राम जाणे. ती पद्धत होती. आजही काही घरी ती पद्धत आहे. तांब्या देऊन सोबत फुलपात्र द्यायची. असं जाऊ द्या. काल आहे तसं ना. ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी पेरीत असतात. आपण मागचं सांगावं तर लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात, याला ॲडमिट करा. त्याच्यामुळं कशाला आगाऊपणा जास्त. ज्या त्या ओघात ज्या त्या गोष्टी असतात. सगळ्याच्या पुढं पाणी दिलं प्यायला. महर्षी अगस्तीला दिलं नाही. पाणी फिरवायचं होतं. पाणी फिरवायला दिलं. पाणी फिरवीत असतात ना मुंग्या आत येऊनी म्हणून. एक जणाला विचारलं जेवताना पाणी काऊन फिरीत येत. ते म्हणला मुंग्या आत येऊनी त्याला कळावा पुढं ताटे. मग म्हणलं खडूच फिरवायचा ना. नाही तर बेशीट व्हायची वाटीभर आपली बेशीचीच रांगोळ घालायची. म्हणजे मुंग्या येत नाहीत आणि झुरळं येत नाहीत. तसं नसते. त्याच्यासाठी वेगळं कारण. जाऊ ते वेळ नको. अगस्तीने विचारलं रामचंद्र भोक्तव्याम जठरानलो तृप्तेषु भोक्तव्याम जठरानलो तृप्तेषु किमं तृष्णा जायते हितार्थायाम जलायाम यज्जायते क्रिया. अरे भूक जाण्यासाठी अन्न लागतं, पण तृष्णा म्हणजे तहान जाण्यासाठी पाणी लागतं ना. भगवंतानं हात जोडले दत्ता बाबा. सांगितलं मालक या अवतारात जीव घालतो आणि पुढच्या अवतारात पाणी पाजील. तर महर्षी अगस्तीने विचारला अरे जीव घालतोस पण पाणी का पाजीत नाहीस. मालक ऐका ना, तुम्ही एका घोटात एक समुद्र प्याला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणत होती बरं. लक्ष्मीचे पिता समुद्र आहेत. मग एका घोटात एक समुद्र पेला. समुद्र किती येतं 7. हे समुद्र झाले प्रियव्रताच्या रथाच्या चकोऱ्यापासून. भागवत सांगते यत् प्रियव्रतायं भयो रहुंवरा चक्राधिजायते. श्लोक भागवतात नाही पाचा. ये चक्राधिजायते रहुंवरा स्थित पुनितायाम आपाम पतियम निराजयो. जाबालीचा श्लोक आहे. मार्कंडे आणि जाबालीचा दोघांचा संवाद आहे. मग समुद्र 7. एका घोटात एक समुद्र पेला. 7 घोटात 7 समुद्र. 7 घोटात ताण जाती का. मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं कृतात्रेतायुगातल्या प्रभू रामचंद्राच्या आपण इथं हारू आणि दुसरं पाणी द्यायची ताकद आपल्यात नाही. कारण आपण वाल्मिकाच्या शब्दावर ठाम आहेत. बोलीला वाल्मिक तैशेची करीन. आपल्या मनाला काही करता येत नाही. कर्जबाजारी अवतार या मागचा अवतार हा कर्जबाजारी ऋण आहे. ऋण आहे. ऋण आहे. मग मी पुढच्या अवतारात पाणी पाजील. अगस्तीनं सांगितलं पक्क भगवान रामचंद्रा. नाही तर आताच म्हण आता पाजीत नाही पुढं पाजीत नाही. मी नुसतं जेवून जातो. नाही म्हणले पुढच्या अवतारात पठ्य पाणी पाजीन. जेवलं म्हातारं. पुढचा अवतार आला तो द्वापार युग होतं. आणि द्वापार युगात दरवर्षी गवळी इंद्राची पूजा करीत होते. पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सर्व गवळ्यांची मिटिंग घेतली आणि सांगितली इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची. या गोवर्धनावरचं गवत आपल्या गायी खातात बरं का. त्याच्यापासून दही दूध तूप लोणी ताक आदी करून सर्व दुग्धजन्य पदार्थ मिळतात बरं का. म्हणून त्या गोवर्धनाची पूजा करायची. तर काही गवळी म्हणले गोवर्धनावर गवत येतंय पण इंद्रानं पाऊस पडल्यावर येतं ना. म्हणले इंद्राला पाऊस पाडावाच लागतोय. ते का गोवर्धनावच पडी तू का मेघ पाऊस. मेघ कधी कधी हागंदारीला पण पडतो ना. नाही विचारित दारी
काय मेघाला खडकाव पडावा का, समुद्रात पडावा का, तळ्यात पडावा का? तळ्यात पडेलं ठीक आहे, साठून राहतंय. कुठं पडावा का? नाही विचारित मेघ हागंदारी शेत. मग त्याला गोरधनावर पडावं काय? त्याला काय धनुरात झाला का त्या मेघाला? तर कशाला त्याच्यासाठी पूजा करायची, गोरधनाची करायची? हे देवाचं सगळं नाटक होतं. त्याच्या नाटकाचा विचारच करायचा नाही. कारण एक नंबरचं राजकारण त्यालाच कळालं. तर राजकारण सुरुवातच द्वापार युगातल्या पंढरपुरातल्या मालकानं केली. एक नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण. त्याच्या अगोदर राजकारणाचा विषय 7व्या अवतारातलं राजकारण लई सोपं होतं. फार सोपं, फार सोपं, फार सोपं. 8व्या अवतारातलं राजकारण इतक्या टोकाला गेलं, इतक्या टोकाला गेलं, बहिणीचं लग्न माईलाच कळू दिलं नाही, भावालाच कळू दिलं नाही. हेच नवल. आणि सोयरीक कोणासोबत केली? त्याच्याच भावासंग सोयरीक झाली, पत्रिका समुद्रात टाकली आणि त्याच्या चुलत भावाला देऊन टाकली. काय राजकारण असेल कल्पना करा ना. दुर्योधनाला बलराम दादाने दिली, सगळ्या पत्रिका देवबापाने लिहिलेल्या समुद्रात टाकल्या आणि यानं अर्जुनाला संन्याशी केलं. तो संन्याशी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. अर्जुनाला भगी वस्त्र घातले दत्ताबाबांनी बहीण चोरून न्यायला लावली. आणि मग तिकडं दुर्योधनाला कळालं एका संन्याशाने पोरगी नेली. ते म्हणलं काय आपलं नशीब खोटं बापा, आपल्याला दिली महाराजानंच नेली. आणि नंतर कळालं त्या महाराजाला अर्जुनानं मारलं. बरं झालं म्हणलं काय का होत नाही, आपल्याच घरी भेटली. भेटली का दिली? संन्याशी यानंच केलं. तो इतकं नाटक, त्याचं डोकं लावायचं नाही. फार मोठं डोकं द्यायचं. विठाला विठाला काही नवलो. युद्ध करत असताना कमरेच्या खाली मारता येत नाही. गदा युद्ध करत असताना कमरेच्या खाली मारता येत नाही. हा युद्धातली धर्मनीती आहे. आणि यानं किती नवल केलं माहिती आहे काय मालकानं? भीमाला सांगितलं हा ना गदा कमरेच्या खाली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, यडका मदन तो केवळ पंचानन. आणि मग नीतिसूत्राचं योचन होत असताना पंढरपुरातल्या मालकावर बारी आली. सांगितलं हे काम कसं काय केलं तुम्ही बलराम दादा, आपलं भीमदादा? तर भीमदादानं सांगितलं नीतिशास्त्र कोणाकडे होतं? बलराम दादाकडं. गदा युद्धातले प्रवीण होते ते. त्यांनी सांगितलं कृष्ण हे चुकलंय, भीमानं पाप केलंय. या सगळ्याला एकत्रित बसिलं आणि न्यायशास्त्र सांगितलं. मोठी भाऊजई मोठ्या भावाची बायको आई समान असते. भ्रतास्थित जायतम सहोदरानाम. सहोदर म्हणजे भाऊ. तत्कांताय जायम वात्सल्याति समस्वायाम नैवम गांजा कसम लिखितम. मोठ्या भावाची पत्नी वात्सल्याय तृप्तेषु आईच्या दर्जाची असती. आणि आईच्या दर्जाची असलेली भाऊजई जो नालायक कामिक दृष्टीनं मांडीवर बसितो, त्याची मांडी फोडायला काय हरकत आहे? तो दादान मान खाली घातली. किती चतुर असेल होते, कसा गवसाला असेल त्याला पुरावा, काय विवेक असेल त्या टोकाचा विचार करा ना, काय नाविन्य असेल त्याच्याकडं. त्याच्यासारखं राजकारण कोणाला येणार आहे? मी नेहमी सांगत असतो ज्याला राजकारणात लय पुढं जायचं का त्यानं दोन गोष्टी, तुकोबरायच्या पायकीचे अभंग पाठ करायचे एक, आणि महाभारतातले सिद्धांत खिशात ठेवायचे दोन. ज्याला संसार सुखाचा करायचा त्यानं 7व्या अवतारातलं रामायण खिशात ठेवायचं. काही काही नियमित. आणि ज्याला अति धिंगा मस्ती करायची त्यानं दुर्योधन नीती घशात ठेवायची. विठाला 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 साधा सरपंच व्हायचा असेल तर किमान 5 तरी पायकीचे अभंग पाठ असावा. कारण रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जनतेचं पालन करण्यासाठी आई लेकरावर जितकं प्रेम करती असं राजानं समाजावर प्रेम करावा याच्यासाठी तुकोबारायचे कीर्तन ऐकायचे. आणि ज्या दिवशी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात आहेत त्या दिवशी तुकोबाराय जाणून बुजून अभंग बदलायचे आणि पायकीचा अभंग घ्यायचे. पायकीच्या अभंगात प्रजेची सेवा सांगितली. विठाला विठाला विठाला. मला वाटतं आपल्याकडे मंत्र्यांना पण पायकीचा अभंग पाठ नसेल. विठाला 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 विठाला. जाऊ द्या, त्यानं नाही पाठ केलेलाच बरा. ते कीर्तन करायचे ना आपल्याला नाशिकला जावं लागायचं, त्याच्यामुळे ते करीत नाहीत तेही बरं. विठाला विठाला विठाला. प्रजेची सेवा सांगितली. पुराण सांगते याच्याकरता सांगते आपली काय पात्रता आहे त्याला नाव ठेवायची. मोठ्या लोकांना आपण नाही बोललं पाहिजे. मोठ्या लोकांना लहान्यानं बोलणं म्हणजे कुत्र्यानं हातीला डस नाही. तुम्हाला माहिती आहे का, कुत्रं शक्यतो हातीला डसतच नसतंय, भुकत असतंय. आणि भुकल्यावर हत्ती मोजीत नाही. आणि जवळ गेल्यावर त्यानं सोंड हाणल्यावर इशिक कुत्र्याचा पोत्रा होईल ना.
हत्तीच्या. म्हणून कुत्रे डसत नाहीत. आणि आधा कदा जरी एखादं नालायक कुत्रं डसलं तर ते बोचरं होतंय. म्हणजे हत्तीची त्वचाच इतकी कठीण आहे की त्याचे दात त्याच्यात अडकत येत आणि रिकामत उत्तर घेऊन वापस येते. म्हणून बारक्याला मोठ्यानं बोलणं, लहान्यांना मोठ्याला बोलणं किंवा बारक्यांना मोठ्याला बोलणं म्हणजे कुत्र्यानं हत्तीला डसणे. भुंकोनिया श्वान लागे हाती पाटी होनी पोटी दुःख पावे भुंकोनिया श्वान लागे हाती पाटी होनी पोटी दुःख पावे होनी पोटी दुःख पावे. बापू आबा पुरावा देतात ते. आणि असे पोषक पुरावे दिले की वैकुंठवासी आमच्याकडे नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, कीर्तनकार बोलताना पोषक पुरावा द्याला की कोटीची नोट. विठाला विठाला विठाला. मोठी माणसं असतात ती. चला, पण मोठं होण्यासाठी अत्यंत गरज आहे गाथ्याची. समाजाची सेवा चांगली करता येईल. गोवर्धनाची पूजा केली. इंद्राला राग आला आणि इंद्राला राग आल्याच्या नंतर इंद्रानं प्रमाथी नावाचा वरून पाठिला. प्रमाथी वरून हा मोसमी काळात येत नसतो. रोहिणी नक्षत्राच्या अगोदर जो पाऊस पडतो का तो प्रमाथी नावाचा वरून पाडतो. आणि हे सगळे आता शेवटचं पावसाचं नक्षत्र सुरुवातीचं सांगता येईल तुम्हाला. रोहिणी 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 मृग नाही बरं, रोहिणी. हे गान सम्राट प्रल्हाद शिंदेंना सुद्धा कळालं. हो, 150 एकर ज्यायला शेती त्याला कळालं नाही. ते म्हणला मृग नक्षत्र पहिलं. वा रे वा. हो नाही, पडर पाण्या मृगा आधी रोहिणीचा पाळणार लागे भावादी बहिणीचा. याच्या पाठीमागं फार तत्व आहे, फार मोठं तत्व आहे. हे पहिलं नक्षत्र पावसाचे 9 दत्ता बाबा. 9 नक्षत्राच्या नंतर जो पाऊस पडत असतो तो प्रमाथी नावाचा वरून पाडतो. त्याला अवकाळी पाऊस साध्या शब्दात आणि शास्त्राच्या भाषात अकाली पाऊस. पैठणच्या मालकांचे वाक्य, अवकाळी पाऊस कधी कधी धनाचं नुकसान करत असतो पण तो पाऊस कधी कधी आपण अडवायचा. अकाले वर्षते मेघम, अकाले वर्षतम मेघम. हे अवकाळी पडलेला पाऊस धरणे बांधो निघाली जे तळा. त्याच्या पुढचं मला आठवत नाही. मग नेमे पिके ढाळा ढाळा दीजे. एखाद्या वेळेस पाठ नसती ना, होते कधी कधी मेमरी कार्ड लोड आल्यावर. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना सांगितलं हे पडलेला पाऊस धरणे बांधो निघाली जे तळा. इतकं मात्र वाक्य खरं आहे. होईल, होते कधी 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 कधी. आणि मग ते पिकाला ढाळे ढाळे द्यायचे. काय ताकद आहे महाराजा लोकांकडं. असा अवकाळी पाऊस प्रमाथी नावाच्या वरुणानं पाडला. किती अवकाळी पाडला? हत्तीच्या सोंडेसारख्या धाडा. शिळावर शतधारी मेघ जो गोधने हो इंद्र कोपला भारी. गोधने हो इंद्र कोपला भारी. शिळावर शल्याधारी मेघ जो कलाडीला शिळावर शतधारी. रक्षिले गोकुळ नखी धरी लागिरी. राखिले गोकुळ हो नखी धरणी आगी. निर्भय अवतरले हारी. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळी तुम्हा देव की सूता. जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता आरती ओवाळी तो तुम्हारे की सूता. वा वा वा. राखिता गोधनेवो इंद्र कोपला भारी. रक्षिले गोकुळ वो नखी धरी लागे रे. निर्भय लोकपाळ अवतरले हारी. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देव के सोता. मला वाटतं देहूतल्या मालकांनी आरती लिहिली. इंद्र कोपाला भारी राग आला आणि प्रमाथी नावाच्या वरुणाला पाठिलं. शिळावर शल्या धारी
मोठमोठ्याल्या गारगुंडा, शिळेसारख्या गारगुंडा, थार 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 पाऊस सुरू झाला. सगळ्या गवळ्यांनी सांगितलं, कन्हैया रागावला रे मालक आपला, आता आपण वाचत नाहीत. काय काळजी करू नका, या इकडं, लावा काठ्या. नखी धरीला गिरी, नखावर पर्वत धरला. पाऊस धोधो पडत होता. एका गवळ्यानं सांगितलं, हे पर्वत इरळून जाईल, हे डोंगर चुरा होईल, आपण भिजू, गोकुळ वाहून जाईल, काळजी करू नका. एका सर्पाला बोलिलं. एका सर्पाला, फार मोठा सर्प होता तो. नाव घरी गेल्यावर बघा, भिताडासारखे मोबाईल येत ना तुम्हाला, कधी कधी हिचकी जाण चांगलं. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग करतात, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे. 60-65 वर्षाचं आयुष्य नालायकाला बोलण्यात कशाला घालायचं. कधी कधी आपलं बघा. मोठ्याल्या माणसांनी, म्हाताऱ्यांनी जर बघितलं मोबाईलवर, तर उद्या तुम्ही नातवाला सांगताल, हे पुढच्या पिढीला सांगेल. आपलं कधी कधी पाहत जा, आपलं जतन केलं पाहिजे. काय होतं माहिती आहे का, दुसऱ्याच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. एका बाईला 80 एकर जमीन जोगवा मागू लागली. जमीन 80 एकर, भले मामा 80 एकर जमीन, आणि ती बाई गुरुजी जोगवा मागू लागली. तर मी म्हणलं, बा जीजी म्हणत होते तिला, मी म्हणलं जोगवा कसं का मागायली, 80 एकर जमीन बाई तुझ्याकडं. काय झाली म्हणे, महाराज आमच्या पोराच्या बापानं दुसऱ्याचंच पेरलं, आणि घरचं पेरायच्या टायमाला ओल वाळली, मग कुठून ज्वारी निघन, म्हणून जोगवा मागायची वेळ आली. असे भंगिरी दुसऱ्याचं जतन करणाऱ्याची बायको जोगवाच मागन ना. आपलं जतन केलं पाहिजे. करीना फुले जतन, याचा धरीना. आपल्याचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. आपलं घरच्याचा इटन, शेजाऱ्याचा भांग नीट, कामाचं नसते. जुनी माणसं म्हणायचे, आपल्याच्या पायथ्याला बसावा, शेजाऱ्याच्या. शेजारी हा शब्द दुसरीकडे लावू नका बरं का. आपलं या शब्दाचा अर्थ आपली संस्कृती, आपलं या शब्दाचा अर्थ आपला धर्म, आपलं या शब्दाचा अर्थ आपला देश, आपलं या शब्दाचा अर्थ आपलं राज्य, आपलं या शब्दाचा अर्थ आपलं वतन. असं हा शब्द जातीच्या बाबतीत, हा शब्द कशाच्या बाबतीत नाही लावायचा. आपलं जतन करायचं, आपलं जतन करायचं. स्वाभिमान असतो त्याच्यात, मोठे पण असते. त्या सापाला बोलवलं, त्याचं आळं केलं. तो सापही किती मोठा असेल कल्पना करा. त्याचं आळं केलं. पाणी किती येत होतं तत्ता बापा, 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं, 14 समुद्रा इतकं. आणि एका जाग्यावर पाणी घेतलं आणि खालून कणगुळी लावल्यावर आवाज दिला, माननीय आदरणीय गुरुवर्य महर्षी अगस्ती महाराज 7व्या अवतारात जीव घातलं होतं, पाण्याची व्यवस्था केली या. आणि मग म्हाताऱ्यानं तोंड लावलं तिथं. 7 दिवस आणि 7 रात्रा गेल्या. 8व्या दिवशी सकाळी पाऊसच बंद होईन. म्हाताऱ्यानं पाणी पेता पेता चुटकी वाजली, खालून आवाज दिला, इंद्रिया. मी नाही म्हणालो, वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे. आमच्याकडे महात्मा होऊन गेले मोठे. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे. खालून प्रभू म्हणले, म्हातारं म्हणलं अगस्ती, इंद्रिया लय खुर्चीवर बसल्यावर मस्ताडू नको, जरा हिशाबात वाग रे. इंद्रिया तू याच्या नादी लागू नकोस रे. तू वर्षभर जरी पाऊस पडला तरी हे गोकुळाला मरू देत नाही. तू पाऊस बंद कर. मैतान भागली. आणि मग इंद्रानं डोकावून पाहिलं तर महर्षी अगस्ती बोलत होते. अरे बापरे म्हणले, गेला इंद्र. गेला नाही, आबा कामधेनू नावाची गाय घेऊन आला आणि कामधेनू नावाच्या गायीचं दूध काढलं आणि भगवंताला अभिषेक केला. तिथं नाव पडलं गोविंद. हे एकदा ब्रह्मदेवानं पण केलं, म्हणून देवाला गोविंद नाव पडलं तिथं. गोविंद गोविंद. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात पाणी पाजायची पात्रता नाही, नवल नाही. आणि 8व्या अवतारात सगळे कामं विचित्र करून 14 समुद्रा इतकं पाणी एकवटलं. 7 दिवस आणि 7 रात्रा एकत्रित आणून अगस्तीची तहान भाकिली. म्हणून मालक याला नवल म्हणतात.